शेतकरी बांधवांनो नमस्कार. आम्ही ह्या जे काही तुरीच्या प्लॉट मध्ये आलेलो आहेत. तर या ठिकाणी जे आहे ते खरीप 2025 ला लागवड केलेली तूर, तर त्याची फरदड जी आहे ते या ठिकाणी जी आहे ते घेतलेली खोडवा आपण त्याला म्हणू शकतो. तर इथं कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि कृषी परिसंस्था जर आपण अबाधित ठेवली, मेंटेन केली, तर त्याचं कशा पद्धतीनं कीड आणि रोग यांचं एकात्मिक व्यवस्थापनासाठी किती महत्त्वाचं आहे, तर त्या सुद्धा बाबी जे आहेत ते शेतकरी महोदयांचे अनुभव जे आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहेत. या ठिकाणी आदरणीय सहाय्यक कृषी अधिकारी काकडे साहेब, त्याचप्रमाणे ताटे साहेब सुद्धा, ग्राम महसूल अधिकारी साहेब या ठिकाणी आहेत. शेतकरी बांधवांनी जे आहे ते या ठिकाणी प्रकाश सापळे, चिकट सापळे, सोबतच खाली कामगंध सापळे, ह्या सर्व सापळ्यांचा जो आहे तो साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे ते या ठिकाणी अवलंब केला आहे. सोबतच सेंद्रिय निविष्ठांवरच फक्त ही तूर जी आहे ती आलेली आहे, म्हणजे निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क ह्या निविष्ठा. तर ते सगळं जे आहे ती माहिती आपण जाणून घेऊ. साहेब नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि तुमचं मोबाईल नंबर सांगा, गावाचं नाव सांगा मोठ्या. प्रल्हाद हरिबा आरदवाड, राहणार अंजनपूर, तालुका अंबाजोगाई. ओके. मोबाईल नंबर 99 22 32 98 80. ओके. आता ही तुरीची जात आहे, ही तुरीची जात कोणती आहे? ही गोदावरी तुरी. गोदावरी तुरीची जात आहे. ओके. आता ही जी काही तुम्ही तूर लागवड केलेली होती, तर किती फुटाचे सरीवर रंबे काढले होते? हे 5-5 फुटाचे बेड वडले. 5 फुटाचे बेड वळले. सगट 5-5 फुटाचे बेड वडले. ओके. आणि 2 बेडवर एक काकरी तुरीची केली. बर. एका बेडवर 3 काकऱ्या सोयाबीन. म्हणजे ही जी रिकामा वरंबा आहे ह्याच्यावर जे आहे ते 3 काकऱ्या जे आहे ते सोयाबीनच्या केल्या होत्या. आणि इथं नाली आहे आणि ह्या नालीच्या खाली जर आपण पलीकडे बघितलं तर फक्त सिंगल जे आहे ते 5 फुटावर जे आहे ते सिंगल जे आहे ते. तर आता मला सांगा, तिथं 2-2 म्हणजे टोकन केली होती महिलांच्या सहाय्यानं का मशीन केलं होतं? मशीन टोकन मशीन केलं होतं. तर 2 रोपातलं अंतर किती राहिलं होतं? म्हणजे अंतर म्हणजे फूट 1.5 फूट. हा, 1-2 फूट, 1 ते 1.5 फूट अंतर जे आहे ते फक्त त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये 2-2 दाणे पडतील अशा पद्धतीनं सेटिंग केलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो 5 फुटाच्या बेडवर 1 ते 1.5 फूट या पद्धतीने जे आहे ते बघू शकता आपण. खाली झूम करून दाखवा. 1.5 फूटचं अंतर ह्यांनी ठेवलेलं आहे. बरं, आता मला हे सांगा, हे जी काही खरीप 2025च्या कोणत्या महिन्यात लागवड केली? ही 15 जूनला केली. 15 जूनला. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याचे शेंडे कधी खुडले होते? शेंडे नंतर सुरुवातीला काय केलं, कारखान्याचा MOPP खाते कारखान्याचा, ती 4 पोते खात. 4 पोते सेंद्रिय खत. ओके. सेंद्रिय खात. हा. ते बेडवर आधी टाकून घेतला, नंतर बेड वडली. ओके. आणि पुन्हा नंतर 30 ते 35 दिवसानंतर एकदा शेंडा खोडला. एकदा म्हणजे लागवड केल्याच्या नंतर 35व्या दिवशी शेंडा खुडलेला आहे. ओके. आणि पुन्हा 60-65 दिवसानंतर एकदा आणखीन एकदा शेंडा खुडला. त्याच्यामुळे ब्रांचिंगला काही फरक झाला का? फुटवे वाढले. फुटवे वाढले. तर मग त्यावेळेस म्हणजे तूर पेरणीपासून कधी चालू झाली काढायला तुम्हाला? पहिला जे काही तुम्ही बहार घेतला ह्याचा, तर त्याची कापणी कधी केली? ती कापणी जानेवारी 15 जानेवारी मध्ये जे आहे ते ही तुम्ही लागलेल्या तुरी जे आहे ते कशा कापून घेतल्या? एवढे शेंडे कापून खोड आहे त्याचं. अलीकडे इथं दाखवा. खोड आहे. ही एवढं खोड जे आहे ते फक्त कापून घेतलं आहे का नाही? ही फांदे जे आहेत ही अशा फांद्याच फक्त काढल्या. अशा फांद्या ही अशी फांदी काढून घेतली आणि ही इथला भाग कापून घेतला. असं सोयाबीन सारखं खळ केलं, कापू घेतलं. तर त्यावेळेस तुम्हाला किती क्विंटल जे आहे ते उत्पादन भेटलं पहिल्या खोडव्याचं? 9 क्विंटल. 30 गुंठ्यामध्ये 9 क्विंटल ऍव्हरेज जे आहे ते संबंधित शेतकरी महोदयांना भेटलंय. सोयाबीन 8 कट्टे सोयाबीन झालं 30 गुंठ्यामध्ये. तर आता मला ह्याच्यामध्ये आणखीन एक सांगा, फवारणी कीड रोगासाठी काय काय फवारण्या केल्या, किती केल्या सांगा? ते टायकोडर्मा, बर, दशपर्णी अर्क आणि लिंबोळे अर्क त्याची फवारणी केली. ह्याच्या 2 फवारण्या केल्या. ते सुडोमोनो म्हणून ते सुडोमोनाज, त्याची बी ड्रिचिंग केली, आळवणी केली. आळवणी केली. ट्रायकोडर्माची आळवणी केली, फवारणी केली. बर. ते ट्रायकोडर्मा कोणता आणला होता तुम्ही? ओलं रान केलं. बर. ते विरडी म्हणून. हो, ट्रायकोडर्मा विरडी. ती काय केलं, त्या ह्याच्यामध्ये जीवामृतात ती पुढे टाकले. ओके. त्या टायकोडर्माचे 2 पुढे टाकले 200 लिटर मध्ये. बर. आणि जीवामृताची काय केलं, पाणी दिलं अगोदर. बर. पाणी दिल्यानंतर बकेटानं असं वतीत गेला, झाडाच्या बुडाला वतीत गेला. ओके. तर ह्या पद्धतीने करायचं शेतकरी बांधवांनो. मला सांगा, मरीचं प्रमाण अख्ख्या रानामध्ये किती आहे? नाही, थोडं प्रमाण आहे. पहिला सुरुवातीला नव्हतं. 1%, 2%, 5%? थोडं आहे आता.
खोडव्याला झालं. खोडव्या सुरुवातीला नव्हतं. बरं, आता पहिल्या काय ह्याला तुमचा अनुभव, आता जी काही ही जे काही खोडवा घेतला तर ह्या खोडव्याला किती ऍव्हरेज येईल? पहिले एवढं येईल असं वाटतंय मला. ओके, म्हणजे पहिले 9 एवढं- क्विंटल परत कारण एकदा. का ही फांद्याची संख्या जास्त आहे. ओके ही जरी कमी असली तर संख्या फांद्याची जास्त आहे. ओके, तर रबीतलं जी काही कुठल्याही प्रकारची मशागत तुम्हाला ह्या ठिकाणी करावी लागली नाही 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 आणि उत्कृष्ट उत्पादन आता पण तुम्हाला भेटणार हो, आहे भेट. आणि काहीच नुकसान नाही. आम्ही आता भरपूर ह्या पूर्ण रानाला फिरून आलो, शेंगा आम्ही खाल्ल्या. शेंग माशीचा फक्त प्रादुर्भाव आहे, ती कुठं तरी एखाद्या दुसऱ्या शेंगमध्ये दिसायला आहे. बाकी कुठल्याही हेलिकोर्प आर्मीजराचा सुद्धा या ठिकाणी आम्हाला जो आहे तो प्रादुर्भाव जो आहे तो या ठिकाणी दिसला नाहीये. तर साहेबांचे काय अनुभव, साहेब काय मत आहे तुमचं ह्या प्रयोगाबद्दल? ह्यांनी सगळ्यात कमी खर्चाची टेक्नॉलॉजी म्हणायची ह्याच्यामध्ये. होय, उत्पन्न तर आलेलं आहे त्यांना. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं ह्यांचे जी पूर्ण झाड आहेत, आता ह्यांनी सांगितलं जरी आळी आली हो, तरी एवढे पक्षी असतात म्हणले संध्याकाळी थवयाची थवे बर. पूर्ण आळ्या विचून खातात. ओके, जे आपण पुन्हा हा. पुन्हा म्हणतोय अंटीने उभा करा, हो, तर इथं एक already प्रकारची झाड आहे ही ती. झाड ही सगळी. तर ह्या झाडावर पक्षी बसतात हो, हो, आणि हो. पक्षी आळ्या विचून खातात. खोडवा असा शक्यतो येतच नाही. बरोबर आहे. ही पहिलं उदाहरण आहे होय, की तुरीचा खोडवा अशा प्रकारे आलेला आहे. त्यामुळं एकतर खर्च कमी, उत्पादनात चांगली वाढ हं. आणि जमीनची सुधारणा. भुसभुशीत जमीन आहे हो काही, बरोबर आहे. पूर्ण ही उपरागी जी जमीन. बेड आहे एकदम असा भुसभुशीत असा बेड दिसतोय. दाखवा मी ते. दाखवीन थोडस आणखीन जवळ. खाली खाली इथं बघा. तर हातानं अक्षरशः हातानं हे उक राहिले बघा. हे एवढं जबरदस्त असं जे आहे ते या शक्यतो ठिकाणी ही आणि शून्य एकदम मशागत हलकी तंत्र जमीन आणि आहे. इतका सुगंध इतका जबरदस्त या ठिकाणी यायलेला आहे. हे कृषी परिसंस्था या ठिकाणी आबादित ठेवलेली आहे, बेडला हलवलेलं नाही आहे. आणि हा सगळा जो काही ड्राय मॅटर म्हणजे ह्या झाडाचे पडलेले सगळे पानं इथंच पडलेले आहेत. आणि बघा एकदम हातानं असं सहज, अगदी सहज तुम्हाला सांगतो हे म्हणजे हे जे आहे ते माती मऊ मोकळी जी आहे ते ह्या ठिकाणी झालेली आहे. तर अशा पद्धतीनं सर्व शेतकरी बांधवांनी शून्य मशागत तंत्रज्ञानाचा जो आहे तो अवलंब करून अशा पद्धतीनं अल्प मशागत करून जे आहे ते आपण आपल्या पिकाचे जे आहे ते विशेष जोपासना म्हणजे करावी. यांच्याकडे एक गाय आहे आणि या गायीपासून ह्यांनी आता गोकर्पा अमृत पण केलेलं आहे. हो. जी की कार्यशाळा सुत्यारे साहेबाची झाली हम्म. छत्रपती संभाजीनगरला, हे आलेले होते. तर तुमचं मत आहे का नाही? 100% सेंद्रिय केल्यास उत्पादनात घट होती का वाढ होती? नाही होत. फक्त हे जास्त प्रमाणात सोडावं लागते जमीन. हा, वारंवारता जास्त असली पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की 2000 लिटर सोडा बरोबर आहे. 1 एकर. गोकर्पा. हा. पण तुमच्या तुमचा अनुभव बी आहे ना. केमिकलच्या ह्याला कसंच ऐकत नाही. हा. ओके, तर शेतकरी बांधवांनो बघू ऊसात सुद्धा शकता उत्पादन वाढतंय. हे काही बघा, आता इकडे जवळून दाखवतोय मी. कुठल्याही प्रकारचा असा डंक वगैरे किंवा म्हणजे शेंगमाशीनं फार नुकसान केलंय किंवा इतर किडीनं जे आहे ते नुकसान केलंय असं नाही. आणि सरसकट बघा, मी सगळीकडे फिरवतो व्हिडिओ, असं काही नाही. तर मरीचं प्रमाण इथं अत्यंत नगण्य जे आहे ते दिसतंय. तर ह्याचा फायदा म्हणजे हे कशामुळं, तर ह्यांनी ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनाचा सुद्धा या ठिकाणी वापर केलाय. तर निश्चित आपण गोदावरी हे वाण सुद्धा बघा इतकं जबरदस्त आहे की म्हणजे अक्षरशः ह्या रानामधून फिरायला सुद्धा भीती वाटते. इतका ह्याचा चांगला असा झाडा जो काही इथं या ठिकाणी झालाय किंवा बहर उत्कृष्ट असा हा लागलेला आहे.